मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू योग फिजिक्स ट्युटोरियल. आजच्या क्लासमध्ये मित्रांनो आपल्याला बघायचं आहे की 12th बोर्ड पेपर पॅटर्न बघायचा आपल्याला की बोर्डचा पॅटर्न कशा प्रकारे असतो अँड हाऊ टू स्कोअर अबोव 90 मार्क्स इन फिजिक्स. बघा मित्रांनो, फिजिक्स हा विषय बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड वाटतो, बट ॲक्च्युली दिस सब्जेक्ट इज व्हेरी इझी. दिस इज नॉट अ डिफिकल्ट सब्जेक्ट. अभ्यास आपण प्रॉपरली जर अभ्यास केला तर अत्यंत इझी सब्जेक्ट आहे फिजिक्स. तर बघा, मी आजच्या क्लासमध्ये तुम्हाला सांगणार आहे की हाऊ टू स्कोअर गुड मार्क्स इन फिजिक्स. सो अँड बोर्ड पेपर पॅटर्नसुद्धा आपल्याला डिस्कस करायचा आहे. त्या अगोदर तुम्ही जर यासारखेच अजून व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा अँड शेअर करा. तर आजच्या क्लासमध्ये आपण सुरुवातीला डिस्कस करू की पेपर पॅटर्न कशा प्रकारे असायला हवा. जे विद्यार्थी लेटेस्ट 10th पासआउट झालेले, ज्यांनी 11वी सायन्स करता ॲडमिशन घेतलेली असेल, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत युजफुल आहे. तर बघा मित्रांनो, यामध्ये हा मॉडेल क्वेश्चन पेपर आहे, फॉर प्रॅक्टिस दिलेला आहे. आपला टोटल पेपर जो आहे फिजिक्सचा, मॅक्झिमम मार्क्स किती आहेत? 70 मार्क्सचा पेपर असतो. त्यामध्ये 30 मार्क्स जे असतात ते प्रॅक्टिकलसाठी असतात, फिजिक्सच्या प्रॅक्टिकलसाठी. टोटल 70 + 30 टोटल 100 मार्क्सचा पेपर. मीन्स 70 मार्क्स थिअरी आणि 30 मार्क्स प्रॅक्टिकल. तर बघा, नवीन पेपर पॅटर्ननुसार दिस क्वेश्चन पेपर इज डिवायडेड इंटू 4 सेक्शन. 4 सेक्शनमध्ये दिलं आहे. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. तर बघा, सेक्शन एमध्ये क्वेश्चन नंबर 1 कंटेन्स 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. बघा, मल्टिपल चॉईस क्वेश्चन मीन्स याला आपण MCQ म्हणतो, बरोबर आहे. यामध्ये कॅरिंग 1 मार्क, 1 मार्कचे 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मीन्स एखादा क्वेश्चन असेल, त्याचे तुम्हाला खाली 4 ऑप्शन्स दिले असतील. 4 ऑप्शनपैकी एक करेक्ट अल्टरनेटिव्ह तुम्हाला पिक करायचा आहे आणि ॲन्सर त्याचं लिहायचं आहे. तर 10 मार्क्स कशासाठी असतील तुमचे? MCQसाठी. 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील. प्रत्येक MCQ किती मार्कचा असेल? 1 मार्क इच, बरोबर आहे. हा सेक्शन एमध्ये आहे. सेक्शन एमध्ये क्वेश्चन 1 MCQ आणि क्वेश्चन नंबर 2 आहे 8 व्हेरी शॉर्ट ॲन्सर टाईप क्वेश्चन्स कॅरिंग 1 मार्क इच. मीन्स यामध्ये तुम्हाला डेफिनेशन विचारल्या जातील 1 मार्कच्या. फॉर एक्झाम्पल, डिफाईन व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, अशा एक्झाम्पल सांगायचे. मग अशा प्रकारचे क्वेश्चन्स यामध्ये येऊ शकतात. लाईक डिफाईन सर्क्युलर मोशन, व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन. अशा प्रकारे UCM मीन्स व्हॉट, किंवा व्हाय UCM इज अ पिरियॉडिक मोशन. असं शॉर्ट ॲन्सरमध्ये 1 मार्कचे क्वेश्चन्स तुम्हाला यामध्ये राहतील. तर हे किती राहतील? 8 व्हेरी शॉर्ट ॲन्सर टाईप क्वेश्चन्स कॅरिंग 1 मार्क इच, बरोबर आहे. सेक्शन ए झाला. त्यानंतर सेक्शन बी राहतो क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14. मीन्स 3 नंबरपासून प्रश्न 3 ते 14, 3 ते 14पर्यंत कोणता सेक्शन राहतो? सेक्शन बी. यामध्ये शॉर्ट ॲन्सर्स राहतील कॅरिंग 2 मार्क्स. मीन्स सेक्शन ए जो आहे, या ठिकाणी टोटल सेक्शन हा किती मार्क्सचा आहे? प्रत्येक क्वेश्चन सेक्शन एमध्ये 1 मार्कचा आहे. सेक्शन बीमध्ये ईच क्वेश्चन्स बघा 3 ते 14पर्यंत 12 शॉर्ट ॲन्सर टाईप क्वेश्चन्स राहतील. त्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स राहतील? 2 मार्कचा प्रत्येक क्वेश्चन्स राहील. त्यापैकी अटेम्प्ट एनी 8 क्वेश्चन्स त्यामध्ये आपल्याला सॉल्व करायचे आहेत. त्यानंतर येतो सेक्शन सी. सेक्शन सी स्टार्ट होतो 15 क्वेश्चन नंबर 15 पासून तर क्वेश्चन नंबर 26 मीन्स 26पर्यंत. ते सुद्धा शॉर्ट ॲन्सर राहतील, पण शॉर्ट ॲन्सर फर्स्टमध्ये मोडतात, हे शॉर्ट ॲन्सर सेकंड, बरोबर आहे. यामध्ये तुम्हाला 3 मार्क्सचे क्वेश्चन्स राहतील. सेक्शन सीमध्ये प्रत्येक क्वेश्चन किती मार्क्सचा राहील? 3 मार्कचा. त्यापैकी सुद्धा तुम्हाला 8 सोडवायचे आहेत. 15 ते 26पर्यंत कोणतेही 8 सोडवायचे आहेत. त्यानंतर येतो सेक्शन डी. यामध्ये थोडे लेंदी क्वेश्चन्स राहतात, बरोबर आहे. यामध्ये 27 ते 31 मीन्स यामध्ये 4 क्वेश्चन्स राहतात टोटल लॉंग ॲन्सर टाईप क्वेश्चन्स. मीन्स 27 ते 31 5 लॉंग ॲन्सर टाईप क्वेश्चन्स राहतील. प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स राहील? 4 मार्क्स. त्यापैकी 4पैकी कोणतेही 3 क्वेश्चन्स आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत. हा झाला पेपर पॅटर्न सेक्शन ए, बी, सी आणि डी. पेपर लिहित असताना विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येक सेक्शन हा नवीन पेजवर स्टार्ट झाला पाहिजे, बरोबर आहे.
त्यानंतर एखाद्या क्वेश्चनला डायग्राम येत असेल तर डायग्राम राईट हँड साईडलाच काढायला पाहिजे. डायग्राम टू राईट हँड साईड इंडिकेट फुल मार्क. बरोबर आहे. इथं दिलं आहे स्टार्ट ईच सेक्शन ऑन न्यू पेज. प्रत्येक सेक्शन जसं की ए असेल, बी असेल, सी असेल, डी असेल, प्रत्येक सेक्शन हा नवीन पेजवर स्टार्ट करायचा आहे. फिगर टू द राईट इंडिकेट फुल मार्क्स मीन्स डायग्राम असेल एखाद्या क्वेश्चनला, जसं की फॉर एक्झाम्पल स्टेशनरी वेव्हवर एखादा क्वेश्चन आला असेल, त्यामध्ये आपण कॉलम्स व्हायब्रेशन्स ऑफ कॉलम असेल, पाईप ओपन ॲट वन एंड क्लोज ॲट अदर एंड, तर त्या डायग्राम जे आहेत त्या राईट हँड साईडला काढायचे आहेत. त्यानंतर फॉर ईच MCQ द करेक्ट ॲन्सर मस्ट बी रिटर्न अलॉंग विथ इट्स अल्फाबेट मीन्स त्यामध्ये जे MCQमध्ये जे तुम्हाला 4 ऑप्शन दिले असतात ABCD, त्यापैकी जे ॲन्सर असेल, फॉर एक्झाम्पल आता ए ॲन्सर असेल आपलं आणि त्याचा ॲन्सर असेल व्हेलॉसिटी असेल, तर असा ब्रॅकेटमध्ये ए लिहायचं आणि त्याच्यासमोर व्हेलॉसिटी लिहायचं. बरोबर आहे. सो दिस इज हे मॉडेल क्वेश्चन पेपर दिलेला आहे. हा पेपर पॅटर्न अशा प्रकारे तुमचा बोर्ड पेपर पॅटर्न अशा प्रकारे राहील. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी अशा 4 सेक्शनमध्ये डिवायडेड केलेला आहे. टोटल 70 मार्क्स क्वेश्चन्स. बरोबर आहे. 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. यामध्ये तुम्हाला नेसेसरी नाही की प्रत्येक क्वेश्चन हा थेरीच राहील. यामध्ये शॉर्ट न्यूमेरिकलसुद्धा राहतील जे की फॉर्म्युला बेस राहतील. फॉर एक्झाम्पल ओहम्स लॉ असेल, V=R⍵. सॉरी, ओहम्स लॉ नाही, जनरल एक रिलेशन घेतात, रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी, V=R⍵. तर या रिलेशनवर सुद्धा जसे की आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची असेल, तुम्हाला रेडियस दिला असेल, अँग्युलर व्हेलॉसिटी दिला असेल, यामध्ये इझिली आपण व्हॅल्यू पुट करून लिनियर व्हेलॉसिटी फाइंड आउट करू शकतो. मीन्स फॉर्म्युला बेस यामध्ये 1-1 मार्कचे क्वेश्चन्स राहतील. न्यूमेरिकलसुद्धा यामध्ये राहू शकतात. बरोबर आहे. त्याचे 4 ऑप्शन्स तुम्हाला खाली दिलेले असतील. 8 व्हेरी शॉर्ट ॲन्सर टाईपमध्ये सुद्धा न्यूमेरिकल्स राहू शकतात 1-1 मार्कचे, लाईक दिस V=R⍵. हे एक्झाम्पल सांगत आहे मी तुम्हाला. 1-1 मार्कचे असे क्वेश्चन्स राहू शकतात. तर यामध्ये अशा प्रकारे सेक्शन ABCD हा पेपर पॅटर्न आहे न्यू बोर्ड पॅटर्ननुसार. आता बघायचे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो की हाऊ टू स्कोअर गुड मार्क्स इन फिजिक्स. बघा मित्रांनो, तुम्ही जर माझ्यासोबत अभ्यास करत असणार, माझे लेक्चर्स बघत असणार, तर बघा डेफिनेटली आय गॅरंटी की ईच अँड एव्हरी स्टुडंट स्कोअर गुड मार्क्स इन फिजिक्स ॲज वेल ॲज इन मॅथमॅटिक्स. बघा याची काही स्ट्रॅटेजी आहे, ती स्ट्रॅटेजी लक्षात ठेवायची. 5 स्टेप्स आपल्याला लक्षात ठेवायचे की बोर्डमध्ये फिजिक्समध्ये आपल्याला जर चांगले मार्क्स स्कोअर करायचे असतील. फिजिक्सच्या विद्यार्थ्यांमध्ये भीती असते बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये, काही विद्यार्थी न्यूमेरिकलचा अभ्यास करत नाहीत, न्यूमेरिकल त्यांना हार्ड वाटतात, तर याची सर्व भीती तुमची हे व्हिडिओ ऐकल्यावर पळून जाईल. तर बघा यामध्ये सुरुवातीला काय लक्षात ठेवायचं आपल्याला, बेसिक कन्सेप्ट. बघा बेसिक कन्सेप्ट्स आपल्याला रीड करायचे आहेत. बेसिक कन्सेप्ट्स म्हणजे काय असतील यामध्ये, बघा बेसिक कन्सेप्टमध्ये काय काय येईल, जसं की प्रत्येक लेसनमध्ये काही ना काही डेफिनेशन्स असतात. फॉर लाईक व्हेलॉसिटी असेल. बरोबर आहे. हा फर्स्ट पार्ट आहे आपला बेसिक कन्सेप्ट. यामध्ये व्हेलॉसिटी असेल, त्यानंतर डिस्प्लेसमेंट असेल, त्यानंतर ॲस्लरेशन असेल. बरोबर आहे. व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, ॲस्लरेशन, व्हिस्कॉसिटी, ज्या काही डेफिनेशन्स असतील आपल्या बेसिक कन्सेप्ट्स असतील, टाईम असेल, लेंथ असेल, मास असेल, SI युनिट असतील, CGS युनिट्स असतील, या सर्व गोष्टी आपल्याला बेसिक कन्सेप्ट्समध्ये रीड करायच्या आहेत. जसं की कोणती क्वांटिटी स्केलर आहे, कोणती क्वांटिटी व्हेक्टर आहे, त्यानंतर प्रत्येक क्वांटिटीची डेफिनेशन असेल त्याचं युनिट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. युनिट्स, डायमेन्शन्स, ह्या बेसिक कन्सेप्ट्स आपल्या क्लिअर झाल्या पाहिजे अगोदर. बरोबर आहे. एखादा क्वेश्चन असा जसं की आपण लाईटमध्ये शिकलेलो आहे की लाईट रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मीन्स बेंडिंग ऑफ लाईट व्हेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू व्हेन कन्सिडर दिस इज एअर मीडियम अँड दिस इज वॉटर मीडियम. व्हेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम दिस मीडियम अँड इंटर्स इन वॉटर मीडियम दिस लाईट बेंड. लाईट हा काय होतो, बेंड होतो. बरोबर आहे. त्याचा स्पीडसुद्धा चेंज होतो एअर मीडियममधून वॉटरमध्ये गेल्यावर. सो व्हाय दिस हॅपन्स, तर याच्यामागचं आपण कारण शोधायला हवं. तेव्हाच आपल्या बेसिक कन्सेप्ट्स आपल्या काय होतील, क्लिअर होतील. बरोबर आहे. एअरमधून वॉटरमध्ये गेल्यावर लाईटचा स्पीड कमी का होतो, हे आपल्याला याचा ॲन्सर शोधायचं आहे. हे जोपर्यंत आपण शोधत नाही तोपर्यंत आपल्या बेसिक कन्सेप्ट्स आपल्या क्लिअर होणार नाहीत. यामध्ये सर्व बेसिक कन्सेप्ट्समध्ये टोटल लेसनच्या तुम्हाला डेफिनेशन्स लक्षात ठेवायच्या आहेत, त्याची युनिट्स, डायमेन्शन, सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. हे झालं बेसिक कन्सेप्ट. तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या की विद्यार्थी मित्रांनो
तुम्हाला चांगले मार्क्स तुम्ही स्कोअर करू शकता. सुरुवातीला फिजिक्सचा अभ्यास करण्या अगोदर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट्स रीड करायचे आहेत. त्या अगोदर महत्त्वाचा मुद्दा, 11वी फिजिक्सचा 11th फिजिक्ससाठी तुम्ही अभ्यास करत असणार तर त्या अगोदर तुम्हाला 10thचं जे सायन्सचं टेक्स्टबुक आहे तुमचं, ते टेक्स्टबुक आपल्याला रीड करायचं आहे. त्यामध्ये ॲज इट इज जसं की ग्रॅव्हिटेशन चॅप्टर असेल, मोशन असतील, त्यानंतर तुमचे केप्लस लॉज असतील, त्याच्यामध्ये लाईटशी रिलेटेड चॅप्टर्स आहेत, त्यानंतर ह्युमन आय अँड इट्स कलरफुल वर्ल्ड. अशा प्रकारे काही विद्यार्थी मराठी मीडियमचे असतील तर त्यांनीसुद्धा इंग्लिशचं बुक 10 सायन्सचं रीड करायचं. त्यामध्ये सर्व बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होऊन जातील. हे झालं बेसिक कन्सेप्टबद्दल. सेकंड आहे बघा मित्रांनो, मेमरी मॅप नोट्स. आता मेमरी मॅप नोट्स मीन्स काय, जसं की एखादा आपण एक 5 रुपयाचा मार्केटमध्ये जर गेलो आपण तर 5 रुपयाचा तुम्हाला सेंच्युरी पेपर मिळतो. कन्सिडर करू की हा सेंच्युरी पेपर आहे. सेंच्युरी पेपर घ्यायचा, त्यामध्ये जसं की फर्स्ट लेसन आहे आपला फिजिक्सचा रोटेशनल डायनामिक, बरोबर आहे. रोटेशनल डायनामिक असेल त्यामध्ये आपण ज्या ज्या कन्सेप्ट स्टडी केल्या त्या लिहून घ्यायच्या आहेत, बरोबर आहे. त्याच्यातल्या बेसिक डेफिनेशन्स लिहायच्या आहेत, युनिट्स, डायमेन्शन, एखादा डिफरन्स असेल, त्यानंतर या सर्व गोष्टी आपण एका पेजवर लिहून घ्यायच्या आहेत. मेमरी मॅप नोट्स म्हणतात त्याला. की एक सेंच्युरी पेपर 5 रुपयाचा एक पेपर जर आणला त्यावर, किंवा तुम्हाला पेपर आणणं होत नसेल तर आपण एखादं जोड पेज घेऊनसुद्धा त्यावर आपल्या मेमरी मॅप नोट्स आपण क्रिएट करू शकतो. त्यावर एका पेजवर आपण बघितलेले टॉपिक जे आपल्याला इझी वाटतात ते लेसन एका साईडला ठेवायचे आहेत. त्यानंतर रोटेशनल डायनामिक फॉर एक्झाम्पल सांगत आहे. रोटेशनल डायनामिकमधला आपण अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे फॉर्म्युलेज असतील, बरोबर आहे. जसे की आपण त्याच्यामध्ये बघितलं रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी, त्यानंतर लिनियर ॲक्सलरेशन, अँग्युलर ॲक्सलरेशन, कायनॅमॅटिकल इक्वेशन्स असतील. हे सर्व असे जे फॉर्म्युलेज येत आहेत त्यामध्ये सर्व फॉर्म्युलेज एका साईडला लिहून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला कोणतंही न्यूमेरिकल सॉल्व करता येईल. फॉर्म्युलेज अत्यंत आवश्यक आहेत. त्यासोबतच त्या चॅप्टरचे सर्व फॉर्म्युले एका साईडला लिहून घ्यायचे. हे तुम्हाला फिजिक्ससाठीच नाही आहे, हे मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री सर्व विषयासाठी हेल्पफुल आहे. केमिस्ट्रीचं सुद्धा तुम्ही तशाच प्रकारे करू शकता. रिॲक्शन एका पेजवर लिहू शकता तुम्ही, जेणेकरून आपण चालता येता आपल्याला नेहमी डोळ्यासमोर राहतील. अशा प्रकारे एखाद्या आपल्या रूममध्ये ज्यामध्ये स्टडी रूम जी असेल आपली, त्या स्टडी रूममध्ये आपण हे लावू शकतो. मीन्स नेहमी आपल्या डोळ्यासमोर राहील. ह्या मेमरी मॅप नोट्स. थर्ड आहे मित्रांनो, लिस्ट ऑफ इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज, बरोबर आहे. प्रत्येक लेसनचे तुम्हाला फॉर्म्युलेज, जसे की एखादं पेज घेतलं, यामध्ये असेल एखादा चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, बरोबर आहे. त्यामध्ये येणारे सर्व इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज 1, 2, 3, 4 असे एका लाईनने लिहून घ्यायचे आहे. प्रत्येक लेसनचे फॉर्म्युलेज एका ठिकाणी तयार करून ठेवायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला कोणतंही प्रॉब्लेम आला असेल तर आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करताना ते अत्यंत महत्त्वाचं आहे. न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युलेज आणि कन्सेप्ट, न्यूमेरिकल फक्त 2च गोष्टींवर बेस आहे. एक म्हणजे फॉर्म्युला, न्यूमेरिकल सॉल्व करायचे असतील तर फॉर्म्युलेज माहीत पाहिजेत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कन्सेप्ट. काही न्यूमेरिकल जे असतात ते कन्सेप्च्युअल असतात, बरोबर आहे. आणि काही न्यूमेरिकल जे 1-1 मार्कचे असतात ते डायरेक्टली फॉर्म्युला बेस असतात. त्यामध्ये व्हॅल्यूज पुट करून आपण डायरेक्टली आन्सर फाइंड आउट करू शकतो. परंतु काही न्यूमेरिकल जे मिसलिनियसमध्ये राहतात, सेक्शन डीमध्ये जो आपण आत्ता पेपर पॅटर्न बघितला, सेक्शन डीमध्ये न्यूमेरिकल्स मिसलिनियस राहतात, ते कन्सेप्च्युअल राहतात. त्यासाठी आपल्याला कन्सेप्ट माहीत असणं आवश्यक आहे. अगोदर न्यूमेरिकल सॉल्व करत असताना बघा मित्रांनो, न्यूमेरिकल सॉल्व करत असताना एखादा न्यूमेरिकल आला असेल तर त्याचा अगोदर गिव्हन डाटा लिहून घ्यायचा असतो आपल्याला. गिव्हन डाटा लिहिला की फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल तेच घेऊ, तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल, काही मिसलिनियस एक्झाम्पल असतात, त्यामध्ये तुम्हाला रेडियस दिली असेल, ओमेगा दिला असेल, बरोबर आहे. रेडियस असेल 4 मीटर, बरोबर आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी दिली असेल, कॅल्क्युलेट व्हेलॉसिटी करायची आहे, तर आपल्याला लगेच क्लिक होतं v=r⍵, हा फॉर्म्युला आहे. मीन्स काय फाइंड आउट दिलेलं काय आहे आणि फाइंड आउट काय करायचं आहे. तर मग जी गोष्ट आपल्याला फाइंड आउट करायची असेल त्याच्याशी रिलेट करायचं, की आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची, मग व्हेलॉसिटीचे फॉर्म्युले सर्व आपल्या डोळ्यासमोर आले पाहिजेत की एवढे एवढे फॉर्म्युलेज आहेत. त्यानंतर आपला जर अभ्यास चांगला असेल, प्रत्येक लेसनचा दिलेला प्रॉब्लेम हा कोणत्या लेसनमधला हे लगेच क्लिक झालं पाहिजे. आणि नंतर आपण जे मेमरी मॅप नोट्समध्ये जे फॉर्म्युलेज आपण एका जागेवर लिहिलेले आहेत त्यावर तो फॉर्म्युला या ठिकाणी लिंक करून बघायचा आहे. त्यामुळे कोणतंही न्यूमेरिकल तुम्हाला फिजिक्समधलं सॉल्व करता येईल, बरोबर आहे. हे त्याकरता लिस्ट ऑफ इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो. त्याकरता माझा आवर्जून तुम्हाला विनंती आहे की प्रत्येकाने इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज नोट्स त्याच्या तयार करायच्या आहेत.
त्यानंतर फोर्थला येते मित्रांनो एक्सप्रेशन प्रॅक्टिस. प्रत्येक लेसनमध्ये तुम्हाला फिजिक्सच्या एक्सप्रेशन्स असतात, बरोबर आहे. एक्सप्रेशनची प्रॅक्टिस आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. जो मी तुम्हाला सांगितलं की सेक्शन सी सेक्शन डीमध्ये मॅक्झिमम केसमध्ये तुम्हाला एक्सप्रेशन विचारले जातात. सोबत एखादं एक्सप्रेशन असेल की ऑप्टेन द एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ सॅटेलाईट असेल, किंवा हे एक्झाम्पल सांगत आहे मी तुम्हाला. एक्सप्रेशन तुम्हाला त्या असं करता माहीत असणं आवश्यक आहे. त्याकरता प्रत्येक लेसनमध्ये एक्सप्रेशन्स आहेत. एक 10 रुपीजची तुम्हाला सांगत आहे, 10 रुपीजची रफ नोटबुक तुम्हाला मिळते. त्या रफ नोटबुक प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्ही 10 रुपीजची एक नोटबुक घ्यायची आहे, रफ बुक घ्यायचं आहे तुम्हाला. टोटल फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स अँड बायोलॉजी टोटल सब्जेक्टसाठी 40 रुपयाचा खर्च आहे, बरोबर आहे. फिजिक्समध्ये तुम्ही प्रत्येक न्यूमेरिकल यामध्ये प्रॅक्टिस करू शकता. ओन्ली इन 40 रुपीज, 40 रुपये विद्यार्थी मित्रांनो, फक्त 40 रुपयामध्ये तुम्ही घेऊ शकता. एखाद्याला 40 रुपये जरी घेणं होत नसेल तर त्यांनी माझा हा नंबर देत आहे मी, विद्यार्थी मित्रांनो, मला कॉल करा, मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो, बरोबर आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजीमध्ये सुद्धा तुम्ही एक डायग्राम्सची प्रॅक्टिस करू शकता. त्यामध्ये फिजिक्सचे प्रत्येक माझं सांगणं काम आहे तुम्हाला की फिजिक्ससाठी तुम्ही 10 रुपयाची एक नोटबुक घ्या आणि प्रत्येकाने या एक्सप्रेशनची प्रॅक्टिस करायची आहे. सो दिस इज फोर्थ. आणि फायनली मित्रांनो, तुम्हाला सॉल्व करायचे सॉल्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲटलिस्ट 5. जसं की आता सध्या सुरू आहे 2020, बरोबर आहे. पेपर पॅटर्न जरी चेंज झाला असेल, सेक्शन ABCD असेल, तरी आपण सेक्शन BCDमध्ये जे क्वेश्चन्स येतात ते क्वेश्चन्स चेंज नाहीत होत, बरोबर आहे. पेपर पॅटर्न जरी चेंज झाला असेल तर क्वेश्चनचा पॅटर्न तुमचा क्वेश्चन तेच राहू शकतात, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं की मागच्या वर्षीचे, जसं की आता तुम्ही 2021मध्ये एक्झाम देणार, 2022मध्ये परीक्षा देतील काही विद्यार्थी बोर्डची, त्याकरिता तुम्ही मागच्या 5 किंवा 6 वर्षाचे जेवढे तुम्हाला अवेलेबल होतील तेवढे क्वेश्चन पेपर तुम्ही काय करायचे, सॉल्व करायचे आहेत. मीन्स काही क्वेश्चन्स बऱ्याच वेळा रिपीट होत असतात, काही एक्सप्रेशनसुद्धा रिपीट होत असतात. मीन्स तुम्हाला आयडिया येऊन जाईल की पेपर आपल्याला कशा प्रकारचे क्वेश्चन्स बोर्ड एक्झाममध्ये राहतील. अत्यंत इझी आहे मित्रांनो. फक्त ह्या सांगितल्या एवढ्या 5 स्टेप्स तुम्ही फॉलो करा. नक्कीच तुम्हाला अबोव 90 मार्क्स तुम्ही फिजिक्समध्ये घेऊ शकता. अबोव 90च काय, माझी तर प्रत्येक विद्यार्थी हा 100% मार्क्स तुम्ही फिजिक्समध्ये स्कोअर करू शकता. नो वन रिचेस हाय पोझिशन विदाऊट डेअरिंग. फक्त माणसामध्ये जिद्द असायला हवी. यू कॅन स्कोअर 100% मार्क्स इन फिजिक्स ॲज वेल ॲज इन मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी. सो बेस्ट ऑफ लक माय डिअर स्टुडंट्स. इफ यू लाईक माय व्हिडिओ, please like, share and subscribe. So thank you very much.